तुम्हाला बरा नाही? अरे खरंच त्यांना बरं नाहीये पक्या. मला एवढं टेन्शन आलं होतं ना, मला वाटलं माझ्या छातीत कळ येते म्हणून. मी कोणाची विचारपूस करायला आलो? म्हणजे कोणाला बरा नाही? हे बघ पक्या, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. इथे कोणालाही काही झालेलं नाही. तू बस बघून निवांत. नाही नाही, मग मला मावशीने फोन कशाला केला? अरे विचार ना त्यांना, चक्कर आली होती की नाही म्हणून. हा अरे काही नाही रे पक्या, कामाचा थोडासा ताण, बाकी काही नाही. हा, कामाचा ताण. पक्या मला सांग, कामाच्या ताणामुळे तुला कधी चक्कर आलीये का रे? नाही नाही, आपल्या ताणामुळे लोकांना चक्कर येते नाही. अरे पक्या, जगात एवढी माणसं काम करतात, कुणालाही कामाच्या ताणामुळे कधी चक्कर येते का? हा, हे पण आहे, हे पण आहे. पण यांना आली. काही नाही रे, नको तेवढं काम करतात, झेपत नाही तेवढं. आणि मी सांगितलेलं ऐकत नाहीत ना, मान्यच करायचं नाही. काका, आपल्याला नको इथे काम, सोडून द्या ते काम. आपल्याला? हा, मला पाहिजे. अरे हेच हेच ते पटवूनच घ्यायचं नाही बघ कुठलं. अरे किती बोलणार आहात रे मला? हा, माझी तब्येत बरी नसली की फक्त माझ्याशी चांगलं वागणार काय? एरवी नाही. अरे काही नाही रे पक्या, थोडस टेन्शन आलं होतं, ही गोष्ट खरी आहे. पण कसं आहे, ह्या कामाची मला सवय नाही ना अजून, नवीन नवीन आहे सगळं. एकदा का मी निर्धावलो ना, एकदा या कामाची मला सवय झाली ना की नंतर मग त्रास नाही होणार मला. हा, अच्छा, असं कोणी ऐकणार आहे का? पक्या, चहा करू? नाही नको, फक्त पाणी दे. जमलास? हा, मी काय बोलतो, काय मॅटर काय झालं? हे मॅटर बिटर काय नाही रे, वेडा आहेस का तू? हे घे. आमची सिरियल आहे ना, त्याचं 2 दिवस आउटडोर शूटिंग होतं बाहेर गाव. ऐकतोय ना रे? हा, एक गाणं होतं, महत्वाचे काही सीन्स होते आणि त्याला एक वेगळं लोकेशन हवं होतं आणि ते मिळालंही. म्हणजे मी त्याचं बुकिंग पण केलं होतं, पण ऐनवेळी कुठे माशी शिंगली कोणास ठाऊक ते बुकिंग अचानक रद्द आहे म्हणाला तो माणूस. बरं, मला हे सगळं कळलं फोनवर. मग काय करावं मला तेच कळे ना. बरं, ही सगळी जबाबदारी माझी होती रे. नाही, पण मी काय बोलतो, बुकिंग का रद्द झाला? ते काहीतरी बुकिंगच्या तारखांमध्ये काहीतरी गोंधळ झाला म्हणत होता तो. हा, नाही, हॉटेलवाल्यांना ना जास्त पैसे पाहिजे असतात, कळलं ना. त्यांच्याशी जरा ना वरच्या आवाजात बोलायचा, म्हणजे मग बरोबर सरळ होतात ते, कळला काय? तुम्ही असे मऊ 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 काहीतरी बोलले असते. बघूया आता, मीही मिकीला सांगितलंय की असं असं झालं. तोही म्हणालाय मला मी बघून घेतो म्हणून. तेच ना, लोकांशी तसाच बोलावा लागतो, ते बोलतील बरोबर. आणि काय हेल्प लागली ना तर मला सांगा. अरे पक्या, आता त्यात तू काय करणार आहेस? मावशी, आपल्याला चॅलेंज करायचा नाही हा, कळला काय? ताईला पण विचार तू. हे बघ, ताईचाच फोन आला. 100 वर्ष आयुष्य दिला. दे दे दे, मला दे. हॅलो हॅलो आई. अगं, अगदी 100 वर्ष आयुष्य बघ तुला. आता पक्या तुझंच नाव घेत होता. बाबा कसे आहेत? बाबा ठीक आहेत. नाही, तसंही ते त्यांच्या मनासारखंच वागतात ना. नाही, ते म्हणाले ठीक आहेत म्हणजे ठीकच आहेत. बरं, मग बोलू का मी त्यांच्याशी आता? बोल ना. हॅलो, हा बोला लक्ष्मीबाई. बाबा कसे आहात तुम्ही? बरं आहे, आनंद आहे. काय झालं एकदम? काय नाही, ते जाऊ दे. मी येऊ का भेटायला? नको नको नको, तू नुसती भेटायला येणार आहेस या कल्पनेने मी पुन्हा आजारी पडीन. बाबा, तुम्हाला विनोद सुचतोय? इथे आम्ही किती घाबरलो होतो माहितीये? खरं सांगू का, इतकी सगळी फोनाफोनी करायची हिला काही गरज नव्हती. पण तुला तर माहिती आहे ना, ही म्हणजे काय बोलणार आपण. नाही पण बाबा, एक गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगते. काय? तुम्हाला थोडं जरी बरं नसलं किंवा काहीही वाटलं तरी 2 तास सुद्धा आम्ही मुंबई बाहेर जाणार नाही आहोत. अगं नाही, मला यावर काहीही ऐकायचं नाही. एक मिनिट लक्ष्मीबाई, मला काहीही झालेलं नाहीये. माझी तब्येत ठणठणीत आहे
आणि पक्या आहे ना इथे साक्षात. तो कसला मला आजारी पडू देतोय आणि बाकीचे आहेतच घरातले. हा, अजिबात तू काळजी करू नकोस. सँडी कुठे आहे? तो कुठेतरी बाहेर गेलाय वाटतं. नेमका तोही घरात नव्हता. हे बघा लक्ष्मीबाई, अजिबात काळजी करायची नाही, मी आता बरा आहे, कळलं का? ठेवतो फोन. हा हा, आनंद आहे. चला बरं बाबा, काळजी घ्या. ठीक आहे.